एंटरप्राइजेस दारावे संघ आणि या दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळते चंद्रकांत स्मृती चेंज द गेम वडवली ब. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. इथून मात्र जिंकणारा संघ सुपर 12 मध्ये प्रवेश करेल. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल. मेगा फायनल तुम्हाला पाहायला मिळेल. सुपर 12च्या लढती दोन संघ अगोदर सुपर 6 मध्ये दाखल झालेत. त्यामुळे उद्या सुपर 12 मधले 4 सामने असणार आहेत आणि त्याच्यामध्ये सकाळचं सत्र मात्र गाजवलं होतं ते बाहुलगाव संघानं. इथून मात्र दुसरा संघ कोणता पुढे जातो याची उत्सुकता मात्र या ग्रुपमधून मात्र सगळ्यांनाच लागले. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. धीरज भोईर आणि भावेश नाईक. तर गोलंदाजी मार्कवर मात्र कमलेश पाटील. कमलेश पाटीलचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसासाठी शुभेच्छा येतात त्याचे मित्र अनंता सांगडेकर पळसपे आणि खास जवळचे मित्र. बैलगाडी क्षेत्रामधील एक मोठं नाव आहे आणि कमलेशसुद्धा ओळखला जातो आणि त्यांच्याकडून शुभेच्छा आल्यात कमलेशला वाढदिवसाच्या. त्याचप्रमाणे चेंज द गेम वडवली बी संघाला. तर सामन्याला होईल सुरुवात. जाऊया. कावा सज्ज होतोय. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर लेफ्ट माउथ विकेट ना. पहिला बॉल. पहिलाच बॉल हुक करण्याचा प्रयत्न. टॉपेज लागले. बॉल हवेमध्ये होता. झेल सुटलाय पहिल्याच बॉलवर. खरं तर चांगली सुरुवात झाली असते. इथून मात्र हा झेल कॅरी झाला असता तर महत्वपूर्ण विकेट मात्र मिळाली असती. परंतु इथे मात्र दैव बलवत्तर आपण म्हणूया. पहिलाच बॉलवर एक मोठं जीवनदान मात्र मिळालंय ते भावेश नाईकला. सलामीला येत असताना नेहमीच आक्रमक खेळ भावेश नाईकचा. सध्याच्या घडीला या यंगस्टारनं मात्र धुमाकूळ घातलाय आणि इथून मात्र नामी संधी होती परंतु शॉर्ट फाईन लेगला मात्र झेल कॅरी करता आला नाहीये आणि इथे मात्र सिंगल रन धावसंख्येला सुरुवात झाली 1 या धावेनं. धीरज भोईर आता मात्र ऑन स्ट्राईक. काबाचा हा बॉल यावेळेस मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला होता परंतु सोपं नाहीये. प्रॉपर लाईन आणि लेंथवर गोलंदाजी. फुलर लेंथ चेंडू सर्रासपणे तुम्हाला हाताळताना दिसेल. प्रत्येक चेंडू मागे वेगवेगळ्या पद्धतीचं पाहायला गेलं तर चेंडू टाकून त्रस्त करत असतो फलंदाजांना आणि हे सातत्य मात्र आजपर्यंत दाखवले कमलेश पाटील काबानं आणि म्हणूनच आज टेनिस क्रिकेट फॉर्मॅटमध्ये एक यशस्वी गोलंदाज म्हणून त्याची कारकीर्द राहील आणि आजचा दिवस आहे त्याचा. आजचा दिवस त्याच्यासाठी खास आहे. आज त्यानं चांगलीच गोलंदाजी केली ती या मैदानावर. यावेळेस मात्र आडव्या पॅटर्न ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल तेवढाच वेगानं मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता. सुरुवात दमदार केले कमलेश पाटीलनं. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर स्वराज एंटरप्राइजेस दारावे संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे 1. तीही झेल सुटल्यानंतर काय बॉलिंग केले. सुपर बॉलिंग फ्रॉम कावा अगेन. लेफ्ट माउथ विकेटनं पुन्हा एकदा सज्ज धीरजसाठी. धीरजच्या वेळेस अगदी सरळ बॅटने खेळतोय. बॉल स्टॉप केलाय मिडॉनला सर्कलमध्ये. एकही धाव मिळणार नाहीये. सर्कल भेदणं आता मात्र कठीण झालंय फलंदाज दारावेच्या कारण 4 ओव्हरच्या मॅचमध्ये मात्र एकच षटक असेल. पहिलं षटक जे सर्कलचं रिस्ट्रिक्शन 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतात. तब्बल 9 फिल्डर्स मात्र 38 सर्कलच्या आतमध्ये आहेत आणि उजव्या हाताच्या फलंदाजांना एक डीप मिड विकेट तैनात केला आणि दुसरा लॉंग ऑफला उभा केला आहे. बाकी सगळेच्या सगळे फिल्डर्स आतमध्ये आहेत आणि असं असताना मात्र सर्कलच्या बाहेर चेंडूला काढणं आता मात्र कठीण झालंय दारावे संघाच्या सलामीवीरांना. काबाचा हा बॉल यावेळेस प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न मात्र केला होता आणि इथून मात्र अनदर डॉट बॉल. अजून एक निर्धाव चेंडू. यावेळेस मात्र कमलेश पाटीलच्या माध्यमातून सलग 4 चेंडू उभं ठेवलंय ते धीरज भोईर सारख्या मातब्बर फलंदाजाला आणि पाहायला गेलं तर संपूर्णपणे आपल्या गोलंदाजाची दहशत गोलंदाजी मधली हुकूमत राखत असताना कमलेश पाटील. यावेळेस मात्र फटका कनेक्ट नव्हता. मिस टायमिंग होता. इथे मात्र परतावं लागेल आणि यस रनआउटच्या स्वरूपात मात्र दणका दिलाय. अखेरीस मात्र जोडी फोडली जाते. सुपर बॉलिंग. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. झेल टिपला असता तर निर्धाव षटक तुम्हाला पाहायला मिळालं असतं. कमालीची बॉलिंग. पहिलं षटक या ठिकाणी पाहता पाहता झाले समाप्त. अवघी 1 धावफलकावर स्वराज एंटरप्राइजेस दारावे संघाच्या.
अवघ्या फक्त एका धाबेचं षटक टाकलंय. एक फलंदाज सुद्धा बाद झालाय धावचीच्या स्वरूपात. इथून मात्र दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मात्र ऋतिक पाटील येतोय. सावरावं लागेल स्वरांच एंटरप्राइजेस धारावे संघाला. संध्याकाळचं सत्र आहे. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये निदान 35 ते 40 धावा पर्यंत मजल मारली तर धारावे संघ ज्या संघाकडे मात्र भेदकता आहे गोलंदाजांकडे, एक चांगली गोलंदाजी चांगल्या दर्जाची गोलंदाजी असणारा संघ म्हणून धारावे संघाकडे पाहिलं जातं आणि ती गोलंदाजी नक्कीच दुसऱ्या सत्रामध्ये मात्र त्रास देऊ शकेल बडवली ब संघाच्या फलंदाजांना. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर ऋतिक पाटील सज्ज होतोय. इथे इन ॲट नंबर 3 तिसऱ्या स्थानावर मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन सचिन नाईक. फुल टॉस बॉल यावेळेस मात्र बॉलला पाठवलंय. लॉंग ऑफच्या वरतून प्रयत्न मात्र झाले आणि हाताला ब्रश होऊन बॉल मात्र लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांकरता षटकार. मात्र केला जातोय धारावे संघाकडून. षटकार आलाय. षटकाराने टीमचे धावसंख्या जाऊन पोहोचले ती 7 या आकड्यावर. भावेश नाईक खरं तर याचा झेल सोडला होता. इथे मात्र समोरच्या दिशेला व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता मात्र कमलेश आहे लॉंग ऑनला. यावेळेस मात्र कोणती चुकी नाहीये. इथून मात्र झेल बाद होईल. ही मोठी सफलता मी तर म्हणेन ऋतिक पाटीलसाठी. दुसरा धक्का स्वरांच एंटरप्राइजेस धारावे टीमला. तर जीवनदानाचा मात्र जास्त फायदा उचलता आला नाहीये. एक षटकार मात्र त्याच्या बॅटमधून आला. 7 धाबांची खेळी साकारून मात्र दोन्ही सलामीवर आता मात्र बाद झालेत. भावेश नाईक परतलाय. सचिन नाईकच्या साथीला आता मात्र विकी बोईर मैदानामध्ये नेट नंबर 4. दुसरं षटक सुरू आहे. धावसंख्या झाली ती 7. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त एकच धाव दिली होती कमलेश पाटीलनं आणि आता मात्र ऋतिक पाटीलच्या षटकामध्ये पहिल्या बॉलवर षटकार पडल्यानंतर दुसऱ्याच बॉलवर मात्र मोठा अडथळा दूर केलाय. दोनही नवके फलंदाज आता मात्र खेळपट्टीवर असतील. सलामीवीर परतलेत. मधल्या फळीतील फलंदाज आता मात्र विकी बोईर ऑन अ स्ट्राईक नाव. राईट मोर द विकेटनं ऋतिक तयार. ऋतिकचा हा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न होता. थोडंसं टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळालं. एकच धाब येते. सिंगल धावेनं मात्र खातं उघडलं जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 8 रन. संध्याकाळचं सत्र सगळ्यांची उत्सुकता मात्र ताणली गेले. संध्याकाळच्या सत्रामध्ये जे प्रेक्षक अजूनही या सामन्याचा आनंद घेतात, या स्पर्धेचा आनंद घेतात, या सगळ्या क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. अरणव मैदान कोपरोलीच्या या मैदानावर भव्य दिव्य स्पर्धा 12-12 किंग अर्थातच रोशनजी पाटील, रोहितजी पाटील यांची स्पर्धा. एक नामवंत स्पर्धा या विभागामधील ओळखली जाते. आमदार चषक 2023 भव्य दिव्य स्वरूप तुम्हाला पाहायला मिळतंय. सचिन यावेळी स्वीप करण्याच्या तयारीमध्ये होता. टायमिंग मात्र जुळलं नाहीये. इथे मात्र बॉल चाललाय थोडासा कली क्षेत्रामध्ये. एक धाव मात्र मिळेल जरूर. लेग बायचा इशारा येतोय अंपायर DK. एकेरी धावेनं धावसंख्या वाढते. 9 वर जाऊन पोहोचलाय स्कोर. 9 ऑन बोर्ड. रोखावं लागेल. इथून मात्र संध्याकाळचं सत्र आहे कारण 30 पेक्षा जास्त धावा मी तर म्हणेन एक चांगली टोटल ठरू शकेल. 30+. इथून हाच विचार करावा लागेल कारण आता मात्र अगोदरच आजच्या दिवसाला खरं तर उशीर झालाय आणि त्यामुळे संध्याकाळच्या सत्रामध्ये बऱ्याच वेळेला त्रास होऊ शकेल. शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस खोलला. दिशा दिले. बॉलला पाठवलंय थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. बॉल सीमा पार 4. विकी बोईरच्या बॅटमधून आलेल्या चौकारानं मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 वर. 13 पहिल्या षटकामध्ये एकच होती. या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत 12 धावा आल्यात. त्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा सुस्थितीमध्ये पोहोचण्याचा, गाडी रुळावर आणण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय तो स्वरांश एंटरप्राइजेस धारावे या संघाकडून. ऋतिकचा हा चेंडू बॅटची
एज लागल्यानंतर बॉल पाठीमागे आला होता, तोपर्यंत मात्र एक धाव सिंगल घेतली गेली. धावसंख्या 1ने पुढे जाईल. ऋतिकचं हे षटक या ठिकाणी समाप्त झालंय. 2 षटकांचा खेळ संपतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना स्वरांश एंटरप्राइजेस धारावे संघाची धावसंख्या 2 बाद 14. थोडं स्पीडअप करा. पनवेल तालुक्यात हाय तो डॅशिंग, पण स्वभाव लई त्याचा साधा. पनवेल तालुक्यात हाय तो डॅशिंग, पण स्वभाव लई त्याचा साधा. पुरा करीतो आपला वादा, कोपरोली गावचा रोशन दादा. पुरा करीतो आपला वादा, युवा नेता रोशन दादा. पुरा करीतो आपला वादा, कोपरोली गावचा रोशन दादा. पुरा करीतो आपला वादा, कोपरोली गावचा. थँक्यू डीजे. 2 षटकामध्ये 14 धावा झाल्यात. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. इथून मात्र वेग वाढवावा लागेल धावांचा ताराबे संघाला, कारण समोर सुद्धा बलाढ्य संघ आहे. कल्याण डोंबिवली परिसरामधील एक महासत्ता टेनिस क्रिकेट जगतामधील चेंज द गेम वडवली ब संघ. आज अलंकारजी पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा संघ, चंद्रकांत स्मृती या नावानं हा संघ खेळतो. या मैदानामध्ये दमदार कामगिरी राहिली आत्तापर्यंत, परंतु अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. कधी बाउन्स बॅक करेल सनी तुपे यांनी पुरस्कृत केलेला स्वरांश एंटरप्राइजेस हे कळणार सुद्धा नाही आहे. दोनही दादा संघ आहेत आणि या दिग्गज संघ नेहमीच पाहायला मिळतात आपल्याला अनेक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करताना. यावेळेचा हा बॉल इथून मात्र बरोबर ऑफ स्टंप लाईनवर टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी घेणारा सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. कदाचित बॅट अगोदर फिरली गेली आणि तदनंतर मात्र चेंडू आला, त्यामुळं टायमिंग मात्र जुळवावंच लागतं, तरच चेंडू कनेक्ट होतात. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क होताना दिसत नाहीये. शुभम पाटीलचा पहिला चेंडू आला आहे डॉट. निर्धाव चेंडूनं सुरुवात केली आपल्या ओव्हरला. फाईट मोर द विकेटनं पुन्हा एकदा सज्ज. हा बॉल लेफ्ट केला होता. इथे मात्र बराचसा बाहेर होता. ऑब्व्हियसली पंच इशारा करतात व्हाईट बॉलचा. अतिरिक्त स्वरूपात मात्र एक धाव टीमच्या टोटलमध्ये. धावसंख्या 15वर 15 ऑन बोर्ड. संध्याकाळच्या 17मध्ये कोणता संघ सुपर 12 मध्ये प्रवेश करेल याची उत्सुकता मात्र सगळ्यांनाच लागले. फार सुंदर स्पर्धा या विभागामधली. 4 तारखेला मात्र स्पर्धेला सुरुवात झाली. उद्या ही स्पर्धा निरोप घेईल. तब्बल 7 दिवस आठवडाभर चालणारी सगळ्यात मोठी स्पर्धा म्हणून या स्पर्धेचा पाहायला गेलं तर ओळख आहे, सगळ्यांना परिचित आहे. पुल करायचा होता यावेळेस मात्र स्क्वेअर लेगकडे हा बॉल चाललाय. एकच धावेल, सिंगल धावेनं होईल धावसंख्येमध्ये बदल. मोठ्या फटक्यांपासून बराच वेळ मात्र वंचित ठेवलंय. धावसंख्या झाली ती आतापर्यंत 16. सचिन नाईक एक असा खेळाडू आहे जेव्हा संघ मात्र संकटामध्ये असतो, जेव्हा परिस्थिती मात्र गंभीर असते ना, तेव्हा कॅप्टन सचिन नाईक नेहमीच गंभीर असतो. आणि आजपर्यंत कित्येक वेळेला आपण पाहिलं असेल भले फलंदाज, प्रमुख फलंदाज, आघाडीचे फलंदाज अयशस्वी झाल्यानंतर सुद्धा संपूर्णपणे डावाची जबाबदारी घेते एक मॅच्युअर्ड इनिंग खेळणं सचिन नाईक नेहमीच सातत्यानं करत आला. अचानकपणे हा बॉल यावेळेस मात्र शरीरावर जाऊन आदळला. इथे चान्स होती परंतु पॉपिंग क्रीजमध्ये मात्र सुरक्षित पोहोचलाय तो विकी. एक धाव मात्र घेतली जाते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 17 धावा फलकावर 2 फलंदाज गमावलेत आणि इथे मात्र विकी आणि सचिन नाईक अशी जोडी मैदानावर आहे ज्यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा असतील टीम धारावेला. शुभम पाटीलने सुद्धा प्रभावित केले आतापर्यंत. पहिल्या 3 बॉलवर मोठ्या फटक्यांपासून खास करून वंचित ठेवलंय ते धारावे संघाच्या दिग्गज फलंदाजांना. ओव्हर द विकेट नेक्स्ट बॉल. यावेळेस हा बॉल आपण बाकीला टप्पा पडला तर थोडासा खाली राहिला होता. स्टंप लाईनवरून हा चेंडू सरळ यष्टीरक्षक ऋतिकच्या हातामध्ये पोहोचतोय. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. बॉलिंग कमालीची झाले. ऋतिक पाटीलच्या षटकामध्ये 13 धावा जरूर आल्या परंतु तरी पहिल्या षटकामध्ये फक्त 1 धावांचं षटक शुभम पाटीलनं सुद्धा अगदी त्याच्याच पावलावर पाऊल टाकून गोलंदाजी केले आतापर्यंत. विकी पुन्हा एकदा मिस करतोय. अनादर डॉट बॉल. इथे पाहायला गेलं तर सातत्यानं अपयशी राहतोय विकी भोईर. आणखीन एक डॉट बॉल आणि त्यामुळे मात्र हे षटक जर पाहिलं तर भन्नाट गोलंदाजी पाहायला मिळाले. एकही मोठा फटका खेळू दिला नाही आहे विशेषतः. आणि पहिले 5 चेंडू आपण पाहिले तर या 5 बॉलवर धावा आल्या त्या अवघ्या 3 धावा आणि ज्याच्यामध्ये एक लेग बायच्या स्वरूपात धाव आहे.
यावेळेचा हा बॉल शेवटच्या क्षणाला मात्र इथून बॅटचा फेस खोलण्याचा प्रयत्न मात्र झाला, परंतु कोणती प्रतिक्रिया नाही पंचांची. अजून एक यशस्वी षटक मात्र चंद्रकांत स्मृती चेंज द गेम वडवली ब संघाकडून. शुभम पाटीलनं या ओव्हरमध्ये धावा दिल्या, त्या अवघ्या 3 धावा. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या स्वरांश एंटरप्राइजेस धारावे संघाच्या 2 बाद 17. चौथं आणि अंतिम षटक. 3 ओव्हर्समध्ये धावा आल्यात त्या 17, त्यामुळे कुठेतरी निदान 10-12 धावा येणं गरजेचं झालंय आणि जर इथून मात्र 12-15 धावा आल्या तर नक्कीच एक लाभदायक ठरेल षटक. परंतु थोडीशी निराशा. विकी बोईर जो 4 चेंडू आत्तापर्यंत इनिंगमध्ये निर्धाव खेळलाय, सहसा मात्र असं कधीच पाहायला मिळालेलं नाहीये, कारण 4 ओव्हरच्या मॅचमध्ये 4-4 चेंडू आणि तोही आघाडीचा फलंदाज. सुरुवातीला धीरज भोईरनं सुद्धा तेच केलं, तोही 4 चेंडू निर्धाव खेळून करतं 5 चेंडू डॉट खेळलाय, 5 आणि हे 4-9 म्हणजे 3 ओव्हर्समध्ये 9 चेंडू निर्धाव खेळलाय आणि सचिन नाईक 1 म्हणजे 10 चेंडू निर्धाव आलेत. अंतिम षटक यावेळेस मात्र ऑन साईडला टर्न केलाय. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण, अगदी थोडंसं रिलॅक्स मोडमध्ये होता चेंज द गेम वडवली बी संघ, परंतु या खराब क्षेत्ररक्षणानंतर मात्र खडबडून जागा होईल. पहिल्याच बॉलवर येतोय नशिबाचा चौकार. निष्कल्पेश, नॉट एक्सपेक्टेड फ्रॉम दिस फिल्डर, कारण वेगवान चपळ खरं तर क्षेत्ररक्षक ओळखला जातो या टीमचा आणि त्यांना मी तर म्हणेन मोमेंटम शिफ्ट करत असताना कुठेतरी दबाव आता मात्र निघालाय. यावेळेस मात्र पाहायला गेलं तर बॅकफुटला जाऊन स्लॅश केलं होतं, इथून मात्र कब पॉइंटला डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलाय, त्यामुळे एकच धाव येईल. सिंगल धावे नवीन धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना स्कोर जाऊन पोहोचलाय तो 22 या आकड्यावर. शेवटचे 4 चेंडूंचा खेळ बाकी, शेवटचं षटक टाकतोय जयेश पाटील. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. विकी पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला. ओव्हर द विकेटने जयेश तयार. विकी यावेळेस मात्र अप्पर कट करतोय, बॅकफुटला जाऊन स्लॅश केलाय, डीप एक्स्ट्रा कव्हरला अगदी सीमा रेषे लगत, मात्र इथे जेल टिपलाय आणि फलंदाज होईल बाद. अगदी बाउंड्री लाईनला अगदी टच, परंतु तो सांगतोय की झेल मी घेतलाय, बट यस अंपायर आपल्या निर्णयाच्या नक्कीच पंचांचा सुद्धा निर्णय येतोय आणि चेक केलं जाते. साईप्रीत लाईव्हच्या कॅमेरामनचं सुद्धा कौतुक करूया आपण, बराचसा पुढे आहे आणि त्यामुळं हा झेल मात्र फिनिश झालाय. तर गुड कॅच. आकाशनं मात्र एक सुंदर झेल त्या ठिकाणी टिपलाय आणि असं वाटत होतं आता मात्र विकी निर्धाव चेंडू खेळल्यानंतर तो थोडंसं दडपण होतं, दूर होईल की काय, परंतु अगदी सीमारेषे लगत हा झेल मात्र टिपलाय, त्यामुळे आणखीन एक विकेट मात्र मैदानाच्या बाहेर. शेवटचे 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 22 धावा झाल्या, थोडी धावसंख्या वाढवावी लागेल. संध्याकाळचं सत्र आहे, फायदा होऊ शकतो स्वरांश एंटरप्राइजेस धारावे टीमला, परंतु त्यासाठी मात्र गोलंदाजांना पाठबळ देण्यासाठी धावांचं पाठबळ द्यावं लागेल आणि अजूनही 3 चेंडू सुद्धा धावसंख्या करण्यासाठी पुरेसे ठरू शकतील या मॅचमध्ये, परंतु त्या विचारानं मात्र लढावं लागेल मॅचमध्ये. थोडासा गंभीर स्थितीमध्ये आहे, केविलवाणी अवस्था जरूर पाहायला मिळते, परंतु एखादा मोठा फटका जर इथून येतोय 3 बॉलमध्ये तर नक्कीच सुस्थितीमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न मात्र धारावे संघ करेल. विकी बोईर सारखा दर्जेदार गोलंदाज या स्क्वॉडमध्ये आहे. यावेळेस मात्र बॉल पाठीमागे चाललाय, कदाचित नशीब हसतंय यावेळेस धारावे संघासाठी. बॉल लॉंग स्टॉप सरळ सीमा रेषा पार, दुसऱ्यांदा येतोय नशिबाचा चौकार.
चौकार आलाय, अगदी यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून फ्लाय झालाय, त्यामुळे चान्सच नव्हती कोणत्याही फिल्डरसाठी. परंतु एकदा आपण पाहिलं कल्पेशा इथून चौकार गेला आणि त्यानंतर आता पाठीमागे चौकार आलाय, त्यामुळे कुठेतरी या 8 धावा थोड्याशा बळ वाढवतात. धावसंख्या 26. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, इथून मात्र पाहूया. यस अंपायर, स्ट्राईक रोटेशन नाहीये, त्यामुळं चेंडू निर्धाव असेल. स्ट्राईक हवी होती कॅप्टन सचिन नाईकला, परंतु स्ट्राईक रोटेशन आजकाल बंद झाले पनवेलमध्ये, बऱ्याचशा ठिकाणी पाहायला मिळते, परंतु इथे मात्र तुम्ही नाही. तुम्ही ॲट अ टाइम दोनही खेळाडू जर धावले तर नक्कीच तुम्हाला धाव देऊ शकतात, परंतु एक खेळाडू जर पॉपिंग क्रीजमध्ये तसाच चिकटून उभा राहिला तर तुम्हाला स्ट्राईक रोटेशन मिळणार नाही. तर शेवटचा चेंडू आहे, 26 धावा धाव फलकावर. यानंतर मात्र पहिलं सत्र समाप्त होईल. जयेश पाटीलचा लास्ट बॉल. यावेळेस मात्र फ्लिक केला, रिशा सायानं बळवलं होतं, स्क्वेअर लेगला झेल टिपलाय, फलंदाज होईल बाद. आणि या 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्वरांश एंटरप्राइजेस दारावे संघाची धावसंख्या झाले ती 26 रन्स ऑन बोर्ड. 27 धावांचं टार्गेट मात्र या मॅच मध्ये असेल. चंद्रकांत स्मृती चेंज द गेम वडवली ब संघासमोर. थोडंसं सोप्पं असं टार्गेट असेल, परंतु सोप्पं म्हणता येणार नाहीये. सत्र संध्याकाळचं आहे आणि त्याचप्रमाणे दिग्गज गोलंदाज मात्र दाराबे संघाच्या स्क्वॉडमध्ये आहेत, त्यामुळं सामन्याची मजा मात्र कदाचित तुम्हाला शेवटच्या बॉलपर्यंत पाहायला मिळेल आणि तीच रंजकता मात्र पाहायला मिळेल. परंतु दुसरं सत्र जसं चालू होईल मायक्रोफोनवर मात्र तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल तो प्रवीणजी गायकर यांचा. मी मात्र या स्पर्धेमधून रजा घेतोय. मनाच्या अंतकरणापासून आभार मानेन रोशनजी पाटील, त्याचप्रमाणे रोहितजी पाटील, पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आपण समालोचन करण्याची संधी आम्हाला उपलब्ध करून दिली. मनाच्या अंतकरणापासून आभार मानतोय. आभार मानेन आमचे गुणसंख्या लेखक प्रफुल्लजी पाटील, DJ नितीन, DJ जयेश, त्याचप्रमाणे आमचे महागुरु MD यांचंसुद्धा मी मनापासून गडगे सरांचा आभार मानेन. त्याचप्रमाणे साईप्रीत लाईव्हचा आभार मानतो, आमचे सगळे ऑफिशियलचा आभार मानतो आणि नक्कीच या स्पर्धेमधून रजा घेतो. थँक्यू सो मच. कुठेही जाऊ नका, दुसऱ्या सत्रामध्ये जॉईन होतील प्रवीणजी गायकर. थँक्यू. रोशन पाटील कोपरोली गावचा, त्याला समाज सेवेचा ध्यास. आमदार प्रशांत दादांचा हाय तो खास. रोशन पाटील कोपरोली गावचा, त्याला समाज सेवेचा ध्यास. आमदार प्रशांत दादांचा हाय तो खास. थँक्स DJ मास्टर. निश्चित स्वरूपात आज ज्याने समालोचन क्षेत्राच्या दृष्टिकोनातून आमदार चषक क्रिकेट स्पर्धेला दिवसभर समालोचन करून अतिशय दमदार योगदान देणारे एक नामवंत क्रिकेट समालोचक दीपक पाटील पळसपे यांचा यथोचित सन्मान गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली यांच्या वतीने इथे त्याचा गौरव केला जाईल. दीपक यायच्या पण दीपक पाटील यांचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आमदार चषक 2023 या पर्वच्या माध्यमातून इथे त्यांचा सन्मान केला जाणार आहे. मराठी भाषेवर असणारे प्रभुत्व की लाभले अमास भाग्य, बोलतो मराठी झालो खरेच धन्य, ऐकतो मराठी धर्म पंथ आणि एकची जात, जाणतो मराठी आणि एवढ्या जगतात माय मानतो मराठी. या मराठी भाषेमध्ये ज्याने अतिशय दमदार समालोचन करून आमदार चषक क्रिकेट स्पर्धेला योगदान देणारे दीपक पाटील मॅन फ्रॉम पलसपे यांचा यथोचित सन्मान बाबा ब्रँड आदरणीय राजेंद्रदादा पाटील यांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत इथे केलं जात आहे. आणि दुसऱ्या सत्रासाठी बोलूया आपण रॉकस्टार प्रवीण गायकर यांच्याकडे कंटिन्यू. धन्यवाद महागुरु. बिल्कुल चलते आज के दिन का ये अंतिम मुकाबला सुपर 12 में कौन सी टीम जाएगी? पृथ्वी 11 माहुलगांव टीम के खिलाफ जीत के लिए 24 गेंदों में 27 रनों की आवश्यकता है. जो चंद्रकांत स्मृति 11 तो पहली गेंद के ऊपर इनफील्ड के ऊपर से खेला है. फील्डर बहुत दूर है, रोकने में बिल्कुल असमर्थ होते हुए और गेंद जाती हुई सीमा पार 4 रन.
भी क्रॉस पैटेड खेलने की कोशिश, डॉट बॉल की समाप्ति। देखिए पहली गेंद के ऊपर बाउंड्री मिली थी और उसके बाद लगातार गेंदें डॉट निकालने में कामयाब हो चुके हैं। ऐसे हालातों में अगर शुरुआती ओवर में बल्लेबाज ऋतिक और कमलेश का विकेट लेने में कामयाब हो पाते हैं तो स्वरांश एंटरप्राइजेस धारावी टीम बिल्कुल मजबूत स्थिति में बन सकती है। हवा में गेंद है, इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक, भावेश नाइक गेंद के नीचे, कोई चूक नहीं है और इसी के साथ यह पहला झटका लगता हुआ टीम चंद्रकांत स्मृति वडौली बी को। बिल्कुल विकेट नंबर पहला, कल्पेश आउट होने के बाद उनके ही कमलेश आते हुए, उनके ही भाई। आपने राष्ट्रवादी चषक बाले मामा देखा, अंजूर में खेली गई थी तो दो खिलाड़ी फोर व्हीलर स्विफ्ट कार की तरफ पहुंचे थे। एक थे मेरे ख्याल से भावेश नाइक और दूसरे थे आरसीसी पेट टीम पे बंटी, यानी कि दो खिलाड़ियों को वो फोर व्हीलर देकर नवाजा गया था। आज भावेश से काफी उम्मीदें थी, वो भी उनका बल्ला ज्यादा चला नहीं, लेकिन चलिए धीरज अच्छा कमबैक करते हुए 4 गेंदों में 4 रन खर्च करते हुए इस बार कप्तान काबा खेलने के लिए तैयार। बाहरी किनारा लगा था, ये किस्मत का साथ जरूर मिलेगा। जिस तरीके से 2 बाउंड्री मिली थी स्वरांश एंटरप्राइजेस धारावी टीम को और ये मौका था, मौका छोड़ दिया और गेंद सीमा पार 4 रन। बिल्कुल 4 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है, स्कोर कार्ड के ऊपर 8 रन। अच्छी खासी गेंदबाजी चल रही थी, यहां पर फील्डिंग अच्छी होती तो 1 रन जा सकता था, लेकिन 3 रन एक्स्ट्रा मिले और इसी के साथ बढ़ता हुआ स्कोर है टोटल 8 रन। अंतिम गेंद, लाजवाब गेंदबाजी देखने को मिली। अगर वो चौका ना मिलता तो इस ओवर में सिर्फ 4 ही रन आ सकते थे और इसी के साथ पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद चंद्रकांत स्मृति 11 चेंज द गेम वडौली टीम का स्कोर है टोटल 8 रन। जीतने के लिए अब चाहिए 27 का टारगेट है, टोटल 18 गेंदों में 19 रनों की आवश्यकता। दोस्ती यारीची आहे आगारी, शिवरायांचा मावला भारी, संतोष पाटील हाय सकारी, गातोय दादाचं गुणगान भारी, गातोय दादाचं गुणगान भारी। दोस्ती यारीची आहे आगारी, शिवरायांचा मावला भारी, संतोष पाटील हाय सकारी, गातोय दादाचं गुणगान भारी, दादा बोलतय गोड। तो बिल्कुल यहां पर नए बल्लेबाज, माफ कीजिएगा, खिलाड़ी विकास थोड़ी सी कुछ बैट चेंज करते हुए, क्योंकि शायद जिस तरीके से आप बात कर से ऋतिक एक इनफॉर्म खिलाड़ी है, विकी भोईर को बीच में वापस रखा गया है। शायद अंतिम ओवर में 5 या 4 रन भी रह पाते हैं तो मुकाबले में काफी मजा आएगा। रन ऑफ बॉल चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए। जिस तरीके से पहले सत्र में आपने देखा कैलाशवासी चंद्रकांत स्मृति चेंज द गेम वडौली टीम के और वडौली बी टीम के गेंदबाजों की ओर से गेंदबाजी कमाल की देखने को मिली, उसी तरह स्वरांश एंटरप्राइजेस 11 धारावी टीम की ओर से भी काफी दमदार गेंदबाजी नजर आती हुई। 18 गेंदों में चाहिए 19 की जरूरत शाम के सत्र में। दर्शक आप पूरी तरीके से देखते हुए, क्योंकि थोड़ी सी ठंड अब गिरने लगी है। पहली गेंद लाजवाब रिलीज की थी गेंदबाज कप्तान सचिन ने, डॉट बॉल की समाप्ति। एक एक डॉट बॉल स्वरांश एंटरप्राइजेस 11 धारावी टीम के लिए बहुत ही कीमती होगी, एक एक रन बहुत ही कीमती होगी। चंद्रकांत स्मृति 11 चेंज द गेम वडौली बी टीम के लिए। देखेंगे कौन सी टीम आगे जाएगी, जो पृथ्वी 11 माहौल गांव इंतजार कर रही है। यह भी शॉर्ट पिच लाइन की बॉल, डॉट बॉल की समाप्ति होती हुई और यकीनन यहां पर देखिए किस तरीके की ये जो गेंदें फेंक रहे उससे थोड़े से परे होते हुए बल्लेबाज ऋतिक 2 गेंदे बैक टू बैक डॉट। ये नहीं कि ये मुकाबला लो स्कोर का है, लेकिन इतनी आसानी से मौका भी स्वरांश एंटरप्राइजेस 11 धारावी टीम तो नहीं दे पाएगी। अब 16 गेंदे 19 की दूरी। बॉलर ओवर द हेड सर के ऊपर से खेला है, फील्डर भावेश गेंद के नीचे, 1 रन मुकम्मल। दूसरे की कोशिश, जोखिम भरा बिग विकेट, ये बड़ा झटका। ऋतिक लौटेंगे मैदान से बाहर, थोड़े से नाखुश होंगे कमलेश से और ये बहुत बड़ा झटका लगेगा।
काचे ज्यादा खेले सचिन नाइक ने। सीधा कोटी ने हिट किया और मिडल स्टंप हिट किया और सीधा बल्लेबाज लौटेंगे मैदान से बाहर। ऋतिक आउट होने के बाद कहीं ऐसा ना है कि यह मुकाबला स्वरांश एंटरप्राइजेस 11 धारावीर टीम की तरफ ये पूरी तरीके से झुक जाएगा, लेकिन देखेंगे 3 गेंदे के ऊपर 1 सिंगल रन बटा दी है। अब रन और गेंदों के बीच में फासला, आखिर की 15 गेंदें बची है, जीतने के लिए 18 रनों की आवश्यकता। यह होता है रोशन शेठ बड़े टीमों का बड़ा मुकाबला। कई टीमें 20 हुए तो मुकाबला छोड़ देते हैं, लेकिन इस मैच में देखिए अभी भी बाजी छोड़ी नहीं है, न धारावी टीम न वडोली टीम। मुकाबला अभी भी बैलेंस है इस मैच में, दोनों भी टीमें जी जान से लड़ती हुई। डॉट बॉल नंबर आता हुआ, समीकरण बदलेगा। 14 गेंदें बची है, 18 रनों की जरूरत। क्या सुपर बॉलिंग का नजराना पेश करते हुए, यानी कि अब विकी बोयर का 1 ओवर और उसके साथ साथ भावेश नाइक का 1 ओवर। लेकिन यह मैच लोगों को लग रहा था कि पूरी तरीके से 27 रन 3 ओवर में या 2 ओवर में ही समाप्त हो जाएंगे, लेकिन दर्शक भी जानते हैं शाम का सत्र है, इतना आसान भी नहीं इन रनों को बनाना। यॉर्कर गेंद, कमाल की गेंदबाजी, डॉट बॉल की समाप्ति होती हुई। 1 ही रन खर्च किया इस ओवर में। जिस तरीके से आप देख सकते हैं गेंदबाज ने गेंदबाजी की थी, कमलेश ने पहले पावर प्ले में सिर्फ 1 रन दिया था और उसी तरह की ये गेंदबाजी नजर आती हुई गेंदबाज सचिन नाइक, कैप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट, यानी कि कप्तान वर्सेस कप्तान के बीच में यह लड़ाई है। 13 गेंदें, 18 रनों की आवश्यकता। तो पॉइंट के ऊपर से खेला हुआ स्ट्रोक, फील्डर दूर से आते हुए गेंद की तरफ, 1 रन मुकम्मल, गुड फील्डिंग, लेकिन जब तक रोकेंगे तब तक 2 रन कंप्लीट। जबरदस्त ओवर, मैच में आएगा मजा। 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या बनी है 11 रन, 2 विकेट के नुकसान के ऊपर। अब 12 गेंदें बची है, 16 रनों की आवश्यकता। रोशन पाटील कोपरोली गावचा, त्याला समाज सेवेचा ध्यास, आमदार प्रशांत दादांचा हाय तो खास। रोशन पाटील कोपरोली गावचा, त्याला समाज सेवेचा ध्यास, आमदार प्रशांत दादांचा। डॉक्टर संकेत कोंडे कहीं नजर नहीं आ रहे, काम पे गए शायद। चलिए 6 दिन उन्होंने छुट्टी ली है और नगर पालिका में जॉब में होने के कारण इतनी ज़्यादा तो छुट्टी नहीं देते। चलिए पूरी तरीके से दमदार योगदान उन्होंने दिया। तो मुकाबले में आएगा मजा। 12 गेंदों में चाहिए 16। ये ओवर कितने रनों का होगा? अगर ये ओवर 6 रनों का होता है तो सुरक्षित रहेगी स्वरांश एंटरप्राइजेस धारावी टीम। अगर ये रन ओवर होता है 12 रनों का तो सुरक्षित रहेगी चंद्रकांत स्मृति। चेंज द गेम वडोली बी टीम। गेंदबाज विकी बोयर तैयार। पहली गेंद ऑन साइड में खेला जरूर है। फील्डर वहां पर पहुंचते हुए दूर से डीप लॉन्ग लेग की तरफ, 1 रन कंप्लीट। तीसरे की कोशिश, गुड रनिंग बिटवीन द विकेट, लेकिन रन आउट का क्या ये मौका बन सकता था? लेकिन चलिए कमाल की रनिंग बिटवीन द विकेट देखने को मिली। जहां पर 2 रन होने चाहिए थे वहां पर 3 रन बटोरे और याल सी फील्डिंग नजर आई स्वरांश एंटरप्राइजेस 11 धारावी टीम की तरफ से। रन मिलेंगे इस गेंद के ऊपर 3, लगभग पावा पहुंच ही गए, लेकिन अगर मेरे ख्याल से डायरेक्ट हिट होती तो बल्लेबाज लौट सकते थे। 3 रन बटोरे, 3 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 14 रन और गेंदों के बीच में फासला। आखिरी 11 गेंदें बची है, 13 रनों की आवश्यकता। लेफ्ट हैंडर बल्लेबाज कमलेश तैयार। तेज रफ्तार, ऐसा लगता है कि AK-47 बंदूक की गोली निकली हो, इतनी तेज रफ्तार से ये गेंद फेंकी थी। डॉट बॉल की समाप्ति। देखिए बिल्कुल रोशन पाटिल शेठ कि पंखे जितने जोर से हिल रहे हैं ना, वैसे ठंड लग रही है इस स्टेज पर अभी, और उतनी ही ठंड के मौसम में इतनी तेज गेंदें और बड़ा शॉट लगाना। हवा भी रुकी है, हवा पत्ता भी नहीं हिल रहा है, पन्ना भी नहीं हिल रहा है, और ऐसे हालातों में यह मुकाबला। तेज बॉल, LBW की लाउड अपील की गई थी, लेकिन अंपायर का कहना था कि यह गेंद मेरे ख्याल से बल्ले पर लगी, यही दर्शाते हुए अंपायर। चलिए 1 रन मेरे ख्याल से वहां पर मिलेगा। 1 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 15 रन। रन और गेंदों के बीच में फासला, 9 गेंदें बची है, 12 रनों की आवश्यकता इस मुकाबले को जीतने के लिए। तो बिल्कुल तेज रफ्तार से यह गेंद फेंकी थी। फिर से एक बार तैयार होते हुए, गेंदें बची है 9, चाहिए 12। 3 गेंदें निर्णायक होगी दोनों भी टीमों के लिए।
इस बार देखिए हल्के हाथों से ग्लांस किया इस गेंद को, एक रन तो कंप्लीट किया, दूसरे की कोशिश कर पाएंगे? जी हाँ, दूसरे की कोशिश जोखिम भरा बन सकता, तालसी फील्डिंग नजर आ रही है, थोड़े से नाखुश होंगे सचिन नाइक। विकास अपना काम तमाम करते हुए, जानते हुए एक एक दो रन से काम बनेगा और बिल्कुल यहां पर 2 रन बटोरते हुए 2 की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 17 रनों के ऊपर। थोड़ी सी आलसी फील्डिंग नजर आई वहां पर। अब रनों और गेंदों के बीच में फासला, आखिरी 8 गेंदें बची है, 10 रनों की आवश्यकता। 2.2 यानी कि 2200 दर्शक अभी तक इस शाम के सत्र में ठीक 6:04 का समय हो चुका है और अभी भी 2000 से अधिक दर्शक इस मैच में साई प्रीत लाइव यूट्यूब के माध्यम से बिल्कुल मैच का आनंद लेते हुए। कड़ा मुकाबला है दोनों टीमों के बीच में। हालांकि देखिए 17 रन बने हैं स्कोर कार्ड के ऊपर, हार दोनों टीमों को मंजूर नहीं है। आमदार ट्रॉफी, ब्रोशन शेठ पारिल 12-12 किंग इनकी ये ट्रॉफी बिल्कुल उठाना चाहती है, लेकिन इस ट्रॉफी को कौन उठा पाएगा ये तो आने वाला समय ही तय कर पाएगा। देखेंगे, जबरदस्त मैच है दोनों टीमों के बीच में, लेकिन अंततः जब तक ये अंतिम गेंद नहीं फेंकी जाती तब तक हम विजेता और इस मैच का हार होने वाली टीम नहीं बता सकते। अंतिम गेंदें बची है टोटल 8 चाहिए 10, 2 गेंदें अभी भी फिलहाल इस ओवर की बची हुई है। कमलेश नॉन स्ट्राइक इन पर बल्लेबाज है जिनके ऊपर काफी अपेक्षा होगी और वही खिलाड़ी अभी भी नॉन स्ट्राइक इन पर बिल्कुल खड़े हैं। दोनों अंपायर सैंडी पालकर और द्वारकानाथ सोरगे इनको देख सकते हैं। तो यकीनन यहां पर आने वाली जो गेंदें 8-10 की जरूरत है, शाम का समय है, कल मात्र इस टूर्नामेंट का मेगा फिनाले का दिन होगा और मेरे ख्याल से इस मेगा फिनाले की अगर चर्चा करेंगे तो 2 टीमें सुपर 6 एक ट्रॉफी के दावेदार बन चुके हैं। चलिए अंपायर तुरंत गेम इज ऑन कीजिए, बल्ला जोर से ठोकिए ना वहां पर तो स्टंप लगेगा ना, बेल्स गिरेगी। स्टंप ठोका ना जरा जोरात, मजबूत पावर लाओ, सैंडल पार्कर जरा ठोका। तो चलिए मुकाबला होगा स्टार्ट। 8 गेंदों में चाहिए 10 रनों की आवश्यकता। एक जबरदस्त मुकाबला दोनों टीमों के बीच में हालांकि चलता हुआ। तो चलिए विकी बोईरोंगी तैयार, विकास पाटिल तैयार बल्लेबाजी के लिए। हवा में गेंद है, इस बार फील्डर थोड़े से दूर है, दूसरे की कोशिश करते हुए जो कि बड़ा रन बन सकता है और इस बार थ्रो खराब, धीरे से अपेक्षा नहीं थी, 2 रन चुरा लिए। 2 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 19 रन। सेंसिबल क्रिकेट दिखाते हुए विकास पाटिल, आने वाली 7 गेंदें बची है, 8 रनों की जरूरत। क्या ओवर फेंके हैं तीनों भी गेंदबाजों ने। अब मेरे ख्याल से अंतिम ओवर में जो भी गेंदबाज होगा, जो भी बल्लेबाज होगा, वो मैच विनर गेंदबाज और बल्लेबाज होगा। 23 बॉल, डॉट बॉल की समाप्ति और इसी के साथ ओवर नंबर 4 हुआ समाप्त और तीसरा ओवर समाप्त हुआ और 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर बनी है टोटल 19 रन। अब जीतने के लिए 6 गेंदें 8 रनों की जरूरत। ये चले 6 गेंदों में चाहिए 8 रनों की जरूरत। पहली गेंद तेज रफ्तार से फेंकी थी,
ऑफ स्टंप से बाहर है, अंपायर का व्हाइट बॉल का इशारा। तो आने वाली गेंदें बची है मेरे ख्याल से 6 और 7 रनों की आवश्यकता। जबरदस्त मुकाबला दोनों टीमों के बीच में। नितिन डीजे भी तैयार है और ऐसे हालातों में बात करेंगे तो यह मुकाबला गर्माहट पैदा करने वाला। सेफ शॉट खेला है डीप कवर की तरफ, कोई खिलाड़ी मौजूद नहीं है और गेंद को फेंक दिया सीमा रेखा पार। 4 रन। 4 रन बटोरे, 4 रनों की मदद से बिल्कुल टीम का बढ़ता हुआ स्कोर है। टोटल स्कोर कार्ड के ऊपर 24 रन और गेंदों के बीच में फासला। आखिरी गेंदें बची है 5 और चाहिए 3 रनों की जरूरत। टैप किया इस गेंद को हल्के हाथों से, 1 रन मिलेगा। 1 रनों की मदद से छोर बदले। अब चाहिए 4 गेंदों में 2 रनों की जरूरत। देखिए जिस तरीके से विकास पाटिल की अगर बात करेंगे तो उन्होंने सेंसिबल काम किया पिछले ओवर में। कल भी कोपरा और कोपरोली के बीच में बिल्कुल अंतिम मुकाबला इसी तरह का देखने को मिला, जो 6 गेंदों में 3 रनों की जरूरत थी, अब 4 गेंदों में 2 रनों की बिल्कुल आवश्यकता इस मुकाबले को जीतने के लिए। अंतिम क्षणों तक ये दोनों टीमें हार मानने को मंजूर नहीं है। बाबेश तैयार, सिर्फ शॉट खेला है जरूर डीप बैकवर्ड स्क्वायर की तरफ। 1 रन मुकम्मल, दूसरे की कोशिश मना कर दिया। 3 गेंदें 1 रनों की आवश्यकता इस मुकाबले को जीतने के लिए। चेंज द गेम चंद्रकांत स्मृति वडौली बी टीम को। फाइट मुकाबला हुआ, अभी भी 3 गेंदों में 1 चाहिए। ये जानती है कि धारावी टीम स्वरांश एंटरप्राइजेस कि 3 में 1 उनके लिए भी नहीं निकली थी। जब मुकाबला खेला गया था KDH 11 वाग्युलीवाड़ा और मेरे ख्याल से धारावी के बीच मुकाबला खेला गया था, तब धारावी टीम को 3 में 1 चाहिए थी, वो 1 रन नहीं निकली थी। वो भी जानती है कि 1 रन की कीमत क्या होती है। तो गेंदबाज तैयार, अंतिम 3 गेंदें बची है। 1 रनों की बिल्कुल आवश्यकता है इस मुकाबले को जीतने के लिए। सुपर मैच, सुपर मैच। क्या भावेश नाइक कमबैक कर दे पाएंगे अपने टीम के लिए? तो चलिए इसी के साथ मुकाबला हुआ फिनिश और सुपर 12 में क्वालिफाई हो चुकी है चंद्रकांत स्मृति। चेंज द गेम वडौली बी टीम, हार्दिक हार्दिक अभिनंदन एंड हार्ड लक टीम स्वरांश एंटरप्राइजेस 11 धारावी टीम।